तर जळगावच्या सोपडा तालुक्यात सुद्धा चौगाव इथे अनेकांना किडनीचे विकार होत असल्यामुळे त्या आधारावरती गावातील पाण्याच्या नमुन्यांची जिल्हा परिषदेकडून तपासणी करण्यात आली। दरम्यान पाण्याच्या नमुन्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून गावातील पाणी हे पिण्यायोग्य असल्याचं निष्पन्न झाले अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली। गावात आणखी एक फिल्टर प्लांट बसवण्याबाबत आदेश देण्यात आले असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, फिल्टरच्या पाण्याचा वापर करावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं। एक आरो आपण आणखीन गावात मंजूर करत आहोत, कारण की फिल्टर्ड पाणी कधीही कुठल्याही पाणीपेक्षा छान असतो। म्हणून 2 आरो झाले की लोकांनाही तिथे थोडंसं सोपं राहील पाणी घेणे। आणि दुसरं आमचं एक मत होतं की आजूबाजूला समजा जर युरिया वगैरेचा वापर होत असेल जास्त, तर त्याची खात्री आपण आमच्याकडून एडीओ साहेबांना करायला लावलेलो आहोत की एक तोही कारण असू शकते। आणि तिसरं एक कारण जे आपण शोधत आहोत, तो जर शेतकरी त्यांच्या शेतावरचं पाणी पित आहेत, तिकडच्याही ट्यूबवेलची टेस्टिंग आपण करत आहोत। पुढची बातमी बघूया। जन्मजात दिव्यांग असलेली, कचरापेटीत सापडलेली आणि अमरावतीमधील शंकरबाबा पापडकर यांच्या दिव्यांग आश्रमात वाढलेली माला पापडकरची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सहाय्यकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मालानं 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली क्लार्क टायपिस्ट परीक्षा उत्तीर्ण केली होती। सर्वत्र विपरीत परिस्थिती असतानाही दृढ इच्छाशक्तीच्या भरोशावर मालानं घेतलेल्या भरारीनं ती सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे। मला न्यूज 18 लोकमतमध्ये तुझं स्वागत आहे आणि पहिल्यांदा तुझं अभिनंदन की तू महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता तुला नोकरी लागणार आहे। मला सांगा, तू आधीपासूनच जन्मापासूनच जन्मांध आहे आणि तू कशा पद्धतीने अभ्यास केला, तू शिक्षण किती झालं आणि काय तुझी नेमकी जिद्द होती? थँक्यू सर। माझं नाव माला शंकरबाबा पापडकर। मी लहान असताना जळगावला मुलींच्या अनाथ बालगृहात राहिली। तिथून मला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार डॉक्टर शंकरबाबा पापडकर यांच्या बालगृहामध्ये दाखल केलं आणि तेव्हापासून शंकरबाबा पापडकरांनी आपलं नाव देऊन, स्वतःचं नाव देऊन माझं पालकत्व स्वीकारलं आणि माझा सांभाळ केला। माझं जे शिक्षण आहे 1ल्या वर्गापासून ते 4थ्या वर्गापर्यंत स्वामी विवेकानंद धोतरखेडा रोड पडतवाडा इथे झालं। 5 ते 7चं शिक्षण डॉक्टर भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती इथे झालं। 8वी ते 12वीचं शिक्षण IS गर्ल हायस्कूल पडतवाडा इथे झालं आणि 12वी नंतरचं शिक्षण माझं HME कॉलेज अमरावती इथे झालं। माझं लहानपणापासूनच इच्छा होती की आपण स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि काहीतरी करावं, म्हणून मला MPSC करावीशी वाटली आणि 2019 पासून मी MPSCची तयारी करते। MPSCची तयारी तू कोणाकडे केली आणि कशा पद्धतीने केली? कारण पुस्तकं तू वाचू शकत नाही, तू काय नेमका ऑडिओ कॅसेट ऐकायची, कशा पद्धतीने तयारी केली? MPSCच्या सुरुवातीला 2020मध्ये अमरावतीचे युनिक अकॅडमी अमोल पाटील सर यांच्याकडे क्लासेस लावले। काही दिवस ऑफलाईन केल्या, नंतर कोरोनामुळे तर मी ऑनलाईन क्लासेस केले आणि यूट्यूबवर मोबाईलवर मी ऑडिओ ऐकत होते। तुझा कितवा प्रयत्न होता? हा पहिलाच प्रयत्न होता की याच्या आधी पण परीक्षा दिल्या? नाही, याच्या आधी मी 2 राज्यसेवेचे पेपर दिले होते। एक पहिला पेपर माझा जो 45 मार्कांनी गेला होता आणि दुसरा 4 मार्कांनी गेला। ही कंबाईन ग्रुप सीची जी परीक्षा आहे ती माझी पहिलीच अटेम्प्ट होती। अच्छा, आता तुझी ह्या परीक्षेसाठी तर निवड झालेली आहे, पुढं तुझं आता ध्येय काय? आता पुढं तू कुठली परीक्षा तुला द्यायची आहे, तुला काय व्हायचं नेमकं? माझं पुढचं ध्येय राज्यसेवा परीक्षा देऊन क्लास 1 अधिकारीची पोस्ट मिळवायची। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, वझर, अमरावती। पुढची बातमी। अमरावतीच्या मेळघाटातील मरियमपूर गावातील आदिवासी बांधवांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शुद्ध पाण्याची कमतरता असल्यामुळे हे गावकरी दूषित तलावाच्या काठावरती खड्डे खणून तेच पाणी पितायत। मरियमपूरचा तलाव सुद्धा पूर्णपणे आटलाय। इथे तलावाच्या काठावरती खड्डा करून यातून थोडं पाणी काढून महिला हंडाभर पाणी घरी नेत आहेत। अमरावती जिल्ह्यात 56 पाणी प्रकल्प आहेत, यामध्ये 46.29% जलसाठा असून 28 पूर्णपणे प्रकल्प कोरडे पडले आहेत। सर्वाधिक पाणी टंचाई मेळघाटात आहे। मरियमपूर गावातील पाण्याच्या भीषण परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। उन्हाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागतो। आजही अमरावती जिल्ह्यात 776 गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे।
तर मेळघाटात यामध्ये प्रामुख्याने पाणी टंचाई आहे. मेळघाटातील 30 गावांमध्ये अजूनपर्यंत टँकर पोहोचू शकत नाही आहे. केवळ 7 गावापर्यंत आतापर्यंत टँकर पोहोचू शकलेले आहे. मी मेळघाटातील मरियमपूर गावात या गावातली जर अवस्था बघितली तर अतिशय दारुण अवस्था या गावाची आहे. हे आपण पाहू शकतो की हे या गावालगतचं मरियमपूर गावालगतचं हे तळं आहे. खरं तर या तळ्यामध्ये पूर्ण पाणी आटलेलं आहे. थोडंसं पाणी जे आहे अशुद्ध पाणी आहे, ते पाणी देखील या नागरिकांना पिण्याची वेळ जे या ठिकाणी आलेली आहे. या तलावाच्या काठावरच नागरिकांनी छोटे छोटे खड्डे जे आहे ते खड्डे या ठिकाणी केलेले आहे. आणि या खड्ड्यामधूनच हे नागरिक जे आहे पाणी भरतात आणि पाणी भरल्यानंतर हेच पाणी या नागरिकांना प्यावं लागतं. आपण पाहू शकतो या जो तलाव आहे ह्या तलावाच्या काठावर अनेक खड्डे करण्यात आलेले आहे आणि महिलांना ह्या खड्ड्यातून पाणी घेऊन साचून गुंड्यात भरावं लागतं. आणि इथून गाव जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर गाव आहे. इतक्या दूरपर्यंत या महिलांना जावं लागतं. मी काही महिलांशी बातचीत करणार आहोत. दीदी मुझे बताओ, गांव में कितने दिन के बाद नल आता, क्या है पानी की अवस्था? हफ्ते में एक बार आता है। हफ्ते में एक बार आता? हाँ, हाँ, 1 घंटा और 1.5 घंटा। 1 घंटा 1.5 घंटा। हाँ, नहीं तो नहीं आता। हाँ, फिर आप कहाँ का पानी पीते हैं? तालाब के पानी। यही पानी पीते हैं आप? हाँ, यही पानी पीते हैं। अच्छा, पिछले साल ये पानी की वजह से कुछ रोग आई थी? और तो आते ही, अभी गंद पानी पी रहा तो आते ही हो, बीमार चढ़ते रहते हैं। हाँ, क्या आपने नगर परिषद तरफ कोई बातचीत की नहीं, नेताओं के साथ बात नहीं की पानी के लिए? तो सर जो गांव के बारे इंसान जाने को ना, हम लोग कैसे जा सकते उधर? आपण पाहू शकतो की हे पाणी जे आहे खरं तर अतिशय अशुद्ध पाणी आहे. मात्र नागरिकांना दुसरा पर्याय नसल्यामुळं या पाणी पिण्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही, म्हणून हे पाणी प्यावं लागतं. आणखी काही महिला माझ्यासोबत आहे. दीदी मुझे बताओ, ये पानी कितने दिनों से आप पी रहे हैं और क्या समस्या है पानी की यहाँ पे? कितने दिन के बाद नल आता? 5 दिन के बाद नल आता और दुक्काला भी पूरा यहाँ का ही पानी। यहाँ पे पानी? हाँ, अच्छा, नल कितने बार आते हैं दिन में? दिन में सिर्फ हफ्ते में एक बार। प्रोड्युसर सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, मरियमपूर, अमरावती. तर जळगावच्या चोपडा तालुक्यात सुद्धा चौगाव इथे अनेकांना किडनीचे विकार होत असल्यामुळे त्या आधारावरती गावातील पाण्याच्या नमुन्यांची जिल्हा परिषदेकडून तपासणी करण्यात आली. दरम्यान पाण्याच्या नमुन्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून गावातील पाणी हे पिण्यायोग्य असल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली. गावात आणखी एक फिल्टर प्लांट बसवण्याबाबत आदेश देण्यात आले असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, फिल्टरच्या पाण्याचा वापर करावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं. एक आरो आपण आणखीन गावात मंजूर करत आहोत, कारण की फिल्टर्ड पाणी कधीही कुठल्याही पाणीपेक्षा छान असतो. म्हणून 2 आरो झाले की लोकांनाही तिथे थोडंसं सोपं राहील पाणी घेणे. आणि दुसरं आमचं एक मत होतं की आजूबाजूला समजा जर युरिया वगैरेचा वापर होत असेल जास्त, तर त्याची खात्री आपण आमच्याकडून ADO साहेबांना करायला लावलेलो आहोत की एक तोही कारण असू शकते. आणि तिसरं एक कारण जे आपण शोधत आहोत, तो जर शेतकरी त्यांच्या शेतावरचं पाणी पित आहेत, तिकडच्याही ट्यूबवेलची टेस्टिंग आपण करत आहोत